नमो बुद्धाय. विगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तथागतांनी आपल्याला मैत्री भावना शिकवली. कोणाशीही वैर करू नका असे सांगितले. मोठ्या मोठ्या राजांना उपदेश दिला की प्रजेवर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करा. एकमेकांशी वैर ठेवू नका, कारण वैराने वैर कधी शांत होत नाही, ते अवैराने शांत होते. आज आपण धम्मपदातील एक कथा पाहणार आहोत. 2 स्त्रिया सौती मत्सरापोटी मरून अनेक जन्मांपासून परस्परांचा बदला घेत घेत बुद्ध काळात एक यक्षिणी आणि दुसरी कुलकन्याच्या रूपात श्रावस्तीत जन्माला आली. कन्या उपवर होऊन पतिगृही गेली. जेव्हा जेव्हा तिला मुलं होत होते तेव्हा ही यक्षिणी त्यांना खाऊन टाकत होती. तिसऱ्यांदा ती आपल्या आईच्या घरी प्रसूत झाली. मुलगा थोडा मोठा झाला तेव्हा ती आपल्या पतीबरोबर पुन्हा आपल्या घरी जाण्यास निघाली. रस्त्याने जात असताना मार्गात जेतवन महाविहाराजवळ बसून बाळाला दूध पाजत होती. तेव्हा तिला समोरून यक्षिणी येताना दिसली. यक्षिणीला पाहून ती घाबरली आणि भयाने धावत धावत तथागतांजवळ गेली. आपल्या तान्या बाळास तथागताच्या चरणावर ठेवून ती म्हणाली, "भंते, याला जीवदान द्या." यक्षिणीही तिच्या मागोमाग आली, पण यक्षिणीला सुमन नामक देवतेने जेतवनाच्या दारापाशीच ठेवले होते. तथागतांनी आनंदला पाठवून तिला बोलावले. ती येऊन उभी असताना तथागत म्हणाले, "तू असे का करीत आहेस? जर तुम्ही दोघीही माझ्या समोर आल्या नसत्या तर तुमचे शत्रुत्व अनेक कल्पांपर्यंत चालत राहिले असते. वैराने वैर कशाला वाढविता? वैर तर अवैराने शांत होत असते, वैराने नाही." असे भगवंत म्हणाले आणि त्यांनी ही गाथा सांगितली. "नहि वैरेन वैराने सम्मनती खुदाचन, अवैरेनच सम्मनती एस धम्मो सनातनो." वैराने वैर कधी शांत होत नाही, अवैरानेच ते शांत होते. हाच सनातन धर्म आहे. गाथा समाप्त होताच यक्षिणी श्रोतापन्न झाली. तथागतांच्या सांगण्यावरून त्या कुलकन्येने तिला आपल्या घरी नेले. तिची आग्रह खाद्य भोज पदार्थांनी पूजा केली. आज सुद्धा लोक त्या काळी यक्षिणीची म्हणजेच काळ्या यक्षिणीची पूजा करतात. सार द्वेषावर प्रेमानेच मात करता येते. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.